सगळ्यांची एकमेकांची ओळख हळूहळू होत जाईल. मला या ठिकाणी ढालगावमध्ये आवर्जून सांगायचं आहे, आम्ही अलीकडच्या काळामध्ये पाटील साहेब ग्रामीण भागाचा विकास हा एक ध्यास घेतला. ग्रामीण भागामध्ये ज्या ज्या ठिकाणी आर्थिक संस्थांची कमतरता आहे आणि लोकांना उद्योगासाठी पैसे मिळत नाही, अशा संपूर्ण ग्रामीण भागामध्ये मनमंदिरनं उतरायचं ठरवलेलं आहे. कारण 32 वर्षामध्ये संस्थेचा पाया मजबूत आहे. त्याचप्रमाणे काही लोकांना अडचणी आल्या तर जवळपास कवटेमंकाळला आमची बँकेची शाखा आहे, ज्यांना मोठी कर्ज हवी आहे. संपूर्ण व्यवहार डिजिटलद्वारे केले जातील, त्यामुळे तुम्हाला काही संस्थेपर्यंत पळायची पण गरज येणार नाही. इकडं जतला बँकेची शाखा आहे, पलीकडं संघला बँकेची शाखा आहे. आणि आता पतसंस्थेचा विस्तार हा लोकांच्या कल्याणासाठी आहे. कारण मी संस्था काढत असताना मुळात याच्यासाठी काढल्या, मी ज्या वेळेला उद्योगाला लागायचो त्यावेळेला पाटील साहेब मलाच कोणी 70,000 रुपये कर्ज दिलं नाही. अनेक बँकांच्या मध्ये मी फिरून आलो. काळ होता तो साधारणतः 86-87चा. आणि मग कॉलेज संपल्यानंतर उद्योग काहीतरी उभा केला पाहिजे आहे. कारण शेती विभागामध्ये म्हणाव्या असा प्रॉफिट नाही. ही सगळी शेती निसर्गावरती अवलंबून आहे. आपण व्यापारामध्ये गेलं पाहिजे आणि व्यापाराला आपल्याला आर्थिक जोड मिळाली पाहिजे आहे. अनेक बँकामध्ये फिरलो तर मला 70,000 रुपये कर्ज मिळवण्यासाठी 13 संचालकांच्या पाया पडलो. म्हणून त्यावेळेला एक डोक्यात खुणगाट बांधली की गोरगरिबांना मदत करायची असेल तर आपल्याकडे आर्थिक संस्था असल्या पाहिजेत. आणि आर्थिक संस्था असतील तर त्या अनेक तरुणांना आपल्याला उभा करता येईल, त्यांच्या हाताला काम देता येईल. मी बऱ्याच वेळेला सगळ्यांना मार्गदर्शन करत असताना सांगत असतोय, कोणताही व्यवसाय काढा, त्या व्यवसायासाठी नुसतं पिगमीद्वारे नाही, सर्व प्रकारची कर्ज आम्ही देतो. परंतु त्या माणसाची पात्रता बघून, पैसे फेडायची त्याची कुवत आहे का हे बघून, आणि एखाद्याची कुवत नसेल परंतु त्याची मार्केटमधली पत चांगली असेल, असेही माणसाला मी पैसे देत असतो. मी कागदाव माणूस वाचत नाही, माणूस हा चेहऱ्यावरती वाचतो. आणि असे हजारो मुलं या मनमंदिरनं उभा केलेली तुम्हाला बघायला मिळतील. कारण या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी मी अनुभवलं, या जिल्ह्यातल्या प्रत्येक गावाचा अभ्यास माझ्याकडे आहे. कारण अनेक वर्ष राजकारणातल्या अगदी प्रभावी व्यक्तींच्या बरोबर राहिलो, परंतु राजकारणात मी कधी काही मागितलं नाही. आणि प्रभावी व्यक्ती म्हणाल तर तुमच्या माहितीसाठी सांगतो, विष्णू अण्णांच्या बरोबर मी बराच काळ काढला. त्यानंतर पतंगराव कदमांच्या बरोबर बराच काळ काढला. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, त्यांचे वडील दत्ताजीराव वळसे पाटील यांच्याबरोबरही मी बराच काळ काढला. अनुभवी माणसांच्याकडनं ज्ञान घेणं हा माझा स्वभाव आहे. लहान मुलांच्याकडनं सुद्धा आपल्याला भरपूर काही ज्ञान मिळू शकतं. उद्योगामध्ये ज्यांना उभं राहायचं आहे, अर्थकारण त्यांच्याकडं नाही, परंतु प्रामाणिकपणे त्यांना काम करायचं आणि स्वतःचा संसार उभा करायचा आहे, घराच्या संसारामध्ये हातभार लावायचा आहे, आईवडिलांना हातभार लावायचा आहे, अशा तरुणांना मी नेहमी विनंती करतो, तुम्ही मनमंदिरमध्ये जा, त्या मॅनेजरला भेटा, त्यांना तुमचं असणाऱ्या सर्व गोष्टी सांगा, त्याच्यावरती ते योग्य ते तोडगा काढून देतात. कारण नेहमी ज्याला उद्योग करायचा आहे त्याला त्या उद्योगातला अभ्यास असावा लागतो. उगाच पैसे आहेत मनुष्याला कुठला उद्योग उभा करून तो उद्योग चालत नाही. ज्याच्याकडे पैसे आहेत त्याला ज्ञान असावं लागतं. ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याने ते इतरांना द्यावं लागतं, तर हे व्यवसाय चालत असतात. नुसत्या ज्ञानाचं भांडार आहे, स्वतःकडे पैसे नाही. उद्योग व्यवसाय उभा करण्यासाठी या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये अनेक बँकिंग सेक्टर पुढे आलेले आहेत, अनेक पतसंस्था पुढे आलेल्या आहेत. सरपंच साहेब, मी मुद्दाम या ठिकाणी विनंती करतो सगळ्यांना, या संस्थेकडे पाहत असताना फक्त आर्थिक संस्था म्हणून पहा. कारण आमचं राजकारण हा विषय कुठलाही नसतो. कुठल्याही गटातटाशी आम्ही संलग्न होत नाही. मी संस्थेतल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला नेहमी ताकीद देत असतो की आपला व्यवसाय हा अर्थकारणाचा व्यवसाय आहे, आपल्या समाजाला मदत करण्याचा व्यवसाय आहे. त्यामुळे राजकीय गटाशी तुम्ही कुठेही जॉईंट होऊ नका आणि राजकारणातलं काम करू नका. ह्या माझ्या जवळजवळ असणाऱ्या 500 ते 550 कर्मचाऱ्यांना माझ्या ह्या नेहमीच्या सूचना आहेत. कारण समाजाचं हित पाहायचं असेल तर राजकारणापासून दूर राहावं, या मताचा मी माणूस आहे.
राजकारणाच्या निगडीत राहून उद्योगधंदे सुद्धा चांगले चालत नाहीत, ह्याही मताचा मी माणूस आहे. कारण ज्यानं राजकारण केलं त्यानं घरावरती माझ्या माहितीप्रमाणे मोठं राजकारण करणाऱ्या पुढाऱ्यांना राज्य शासन पैसे पुरवत असते. मग ते साखर कारखाने असू देत, सूतगिरण्या असू देत, मोठमोठे दूध संघ असू देत, हे अडचणीत आले तर यांना राज्य सरकार मदत करत असते. पण तुमच्या आमच्या सामान्य माणसाला कोणीही मदत करत नाही. त्यामुळे राजकारणापासून दूर राहून आपण व्यवसाय करायला शिकलं पाहिजे. ठीक आहे, गावचं राजकारण आहे, तिथल्या तिथं तुम्ही करू शकता, परंतु व्यवसायपणाला लावून कुणीही राजकारण करू नये. आपला उद्योगधंदा सगळ्यात पहिला, त्यानंतर आपलं कुटुंब आणि त्यानंतर समाजकारण आणि त्यानंतर राजकारणाचा आमचा प्रेफरन्स आहे. कारण तुम्हाला समाजामध्ये पुढं जायचं असेल, तुमची मुलं बाळं पुढं पाठवायची असतील, तुमचा पै पाहुण्यांना मार्गदर्शन करायचं असेल तर सगळ्यात मोठं आपल्याकडं काय असावं लागतं तर ज्ञान असावं लागतं. आणि ज्ञान हे जगाच्या बाजारामध्ये सहजासहजी मिळत नाही. ज्या माणसाचं जास्त उद्योगात नुकसान होतं हाच माणूस सगळ्यात जास्त अभ्यास करतो. आणि ज्यानं पुन्हा उभारी घेतल्या हा माणूस कधी फेल जात नाही. तो भविष्यामध्ये अनेकांची घरं उभा करतो. हा माझा अनुभव आहे. कोणताही व्यवसाय काढला तर तो लगेच तुमचा प्रॉफिटमध्ये येईल हे सांगता येत नाही. व्यवसायामधल्या खाचाखोडी आपल्याला माहीत नसतील. भांडवल आहे आपण लावलंय आणि तो व्यवसाय लगेच प्रॉफिटमध्ये येईल असं होत नाही. त्यामुळे ज्या आई वडिलांनी आपल्या मुलांना व्यवसाय करत असताना, काढून देत असताना काही भांडवलाची पुंजी आपल्याकडे ठेवावी. कारण व्यवसाय काढला की लगेच तो प्रॉफिटमध्ये येत नाही. मुलगा अडचणीत आला तर त्याला पुन्हा आपण पैसे देण्याची आपली तयारी असली पाहिजे, त्याला योग्य ज्ञान देण्याची आपली तयारी असली पाहिजे. आज या डाळगावच्या पंचक्रोशीमध्ये मनमंदिरच्या माध्यमातून मला अनेक कुटुंब तुम्हाला उभा करून दाखवली जाते. आपण बऱ्याच वेळेला पुन्हा म्हणाल, अगोदर कौतुक करत नाही, नंतर म्हणाल की ही शाखा या ठिकाणी आली आणि आमच्या गावाचा चेहरा बदलला. तरुणांच्या हाताला काम दिलं. त्यांना अनेक तरुणांना मार्गदर्शन करण्याची माझी तयारी असते. उद्योगातलं ज्ञान नसेल तर मला येऊन विचारा, तुम्हाला उद्योग कुठला केला पाहिजे, त्या ग्रामीण भागामध्ये कुठला उद्योग चालेल आणि त्या उद्योगावरती तुम्ही फोकस कसा करा याचं सुद्धा मार्गदर्शन आम्ही करत असतो. कारण अनेक तरुणांना कॉलेज संपल्यानंतर त्यांची परिस्थिती अशी होती, नोकरी करावी, नोकऱ्या सुद्धा हल्लीच्या काळामध्ये मिळत नाहीत. सरपंच साहेब, तुमच्या माहितीसाठी सांगतो, पाटलांना माहीतच असेल, आमच्या संस्था, मग बँक असो, पतसंस्था असो, नोकरी लावताना कुणाचाही 1 रुपया घेतला जात नाही. त्याची योग्यता पाहिली जाते. बँकिंग सेक्टरमध्ये आज नोकरी देत असताना 20-20, 25-25 लाखाचे रेट आहेत. हे तुम्हाला नाकारून चालणार नाही. परंतु या मनमंदिरमध्ये कुणाचाही 1 रुपया न घेता समाजाच्या सेवेचं हित जपून आम्ही हे सगळे उद्योग करत असतो. तुम्ही कुठेही चौकशी करा, माणसं सांगतील मनमंदिरमध्ये ह्या गोष्टी चालत नाही. आमचं सर्व संचालक मंडळ संस्थेमध्ये कायम ठाण मांडून कोण सुद्धा बसत नाही. ज्या वेळेला मीटिंग असेल त्याच वेळेला हे संचालक मंडळ हजर असते. मीटिंग नसेल त्यावेळेला आमची संपूर्ण जबाबदारी MD वरती असते, त्या शाखेच्या मॅनेजरचे असत्या. त्यांना काही आम्ही अधिकार देऊन ठेवलेले आहेत. माझा एक अनुभव असा आहे, ज्या संस्था चालकांनी संस्थेमध्ये जास्त लक्ष घालतात त्या संस्था अडचणीत येतात. कारण त्या काय करतात, ते लोक, हा माझा पाहुणा आहे ह्याला द्या कर्ज, हा माझा भाऊकीतला आहे ह्याला द्या कर्ज, अशा भूषणा अनेक लोकांनी संस्था बुडवल्या. मी माझ्या संस्थेमध्ये कटाक्ष घालून दिलाय. संचालकांनी, कर्मचाऱ्यांनी आपल्या नातेवाईकांना कर्ज देऊ नयेत. नातेवाईकांना कर्ज दिली नाहीत आणि बाहेरच्या माणसांना कर्ज दिली तर ते वसूल करणं लय सोपं असतंय. जवळच्या माणसांना दिलेले कर्ज वसूल करणं खूप अवघड असते. त्यामुळे आमचं पहिलं बंधन आहे की संचालक मंडळांच्या नातेवाईकांना कर्ज इश्यू करू नका. दुसरं बंधन आहे, कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना पैसे इश्यू करू नका. आणि 100% राजकारण करणारे आणि दुसऱ्या बँकांचे पैसे बुडवले असतील तर त्यांनाही कर्ज देऊ नका. हा माझा पहिल्यापासून दंडक आहे. त्यामुळे हा मनमंदिरचा नावलौकिक हळूहळू वाढत चाललेला आहे. अनेक चांगल्या लोकांचं काम पाहिल्यानंतर एक स्फूर्ती येते. आपल्याला जर आयुष्यात चांगली माणसं भेटली नाहीत तर आपल्या आयुष्यात प्रगती नाही. चांगल्या व्यावसायिकाशी मैत्री करावी,
राज्यकर्त्यांची सुद्धा चांगल्या मैत्री करावी, यांचे उद्योग व्यवसाय कसे चालतात हे पण पाहावं आणि त्यातून घेण्यासारखा आदर्श असेल तेवढाच घ्यावा आणि जे घेण्यासारखं नाही ते सोडून द्यावं आणि आपलं आयुष्य परमेश्वराने एकदाच दिलंय हे आयुष्य चांगलं जगण्याचा प्रयत्न करावा. मी अनेक माणसं पाहत असतो, खूप मोठी हाव असते, लवकर मोठं व्हायचं असते, त्यानं बांगला बांधला, मला पण बांगला बांधायचा असतोय, पण पैसे कुठल्या मार्गाने मिळावेत हेच लोकांना कळत नाही. अवैध मार्गाने पैसे मिळवून शेना माणसं मोठं होण्याचा प्रयत्न करतात. ती माणसं बाबांनो 100% भविष्यात अडचणीत येतात. थेंबे थेंबे साचे ते तळे साचे, ही मन पूर्वीपासून केलेलं आहे. हळूहळू आपली प्रगती करा. मी आज या ठिकाणी जाता जाता सांगून जातोय ढालगावकरांना, शाखा तुमच्या गावात काढल्या, तुमच्या भागातल्या लोकांची आर्थिक उन्नती व्हावी म्हणून ही शाखा इथं काढलेली आहे. तुम्ही लोकांनी शिफारस करत असताना फक्त त्या माणसाची कर्ज भरायची कुवत आहे किंवा नाही हे बघून शना सांगावं, हीच माझी आपल्या सगळ्यांना विनंती राहील. गावाच्या प्रगतीमध्ये सगळ्यांनी मिळून शना एक सिंहाचा वाटा उचलूया आणि हे गाव आपल्याला पुढं कसं नेता येईल, ह्याच्यासाठी अर्थकारणाचा संस्थांचा आपल्याला वापर कसा करता येईल हे सगळ्यांनी पाहायला काय हरकत नाही. मनमंदिरचा पाया खूप मजबूत आणि भक्कम आहे. मी अनेक वर्ष विटा आणि विटा परिसरातच शाखा काढली. तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो, बँकिंग क्षेत्रातला माझा 42 वर्षाचा अनुभव आहे. ह्या संस्था काढायच्या अगोदर या एका ठिकाणी मी 11 वर्ष संचालक होतो. 42 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असल्यामुळं ह्या संस्थांचा सगळा पाया, मग मनमंदिर पतसंस्था असू द्या, बँक असू द्या, इतर आमचे सगळे उद्योग असू द्या, त्यांचे सर्व पाये भक्कम आहेत. कारण मुळातच परमेश्वरानं मला ही 42 वर्ष बँकिंग सेक्टरमध्ये जी सेवा करायला दिली. बॅलन्स शीट एखादी बनवायची झाली तर एमडी आमचे इथं आहेत, परंतु मी स्वतःसुद्धा बॅलन्स शीट बघत असतो. बॅलन्स शीटमधलं नॉलेज मला स्वतःला यादव साहेबांना आहे. संस्था पुढारी आहे म्हणून काढून चालत नाहीत, त्याला स्वतःला आपल्यालाच त्यातलं नॉलेज असावं लागतं, तर ह्या संस्था चालतात. मी आज या ठिकाणी ढालगावीकरांना मगाशी एक विनंती केली, आता एक विनंती करतोय. छोटे कर्जासाठी मॅनेजरला निश्चित विनंती करा. चांगली मुलं असतील त्यांना तो कर्ज देईलच. मोठी कर्ज असतील तर आमच्या हेड ऑफिसमधून सुटतात, कारण त्या मोठ्या कर्जाचं पूर्ण सर्चिंग व्हावं लागतं. हेड ऑफिसवरची माणसं येतात, ते सगळं पाहतात तुमची प्रॉपर्टी काय काय, कारण प्रॉपर्टीशिवाय शक्यतो मोठी कर्ज सुटत नाही, कुठलीच बँक देत नाही. नॅशनलाइज बँक असो, कोऑपरेटिव्ह बँक असो, पतसंस्था असो, मोठ्या कर्जांना आपल्याला प्रॉपर्टी तारण द्यावीच लागते. छोटी कर्ज छोट्या उद्योगांना हे पुरवले जातात. मी मुद्दाम या ठिकाणी विनंती करतो, इथं काही छोटे उद्योगवाले असतील, अगदी भजे विकणारे असतील, केस कापणारे असतील, अशा लोकांना सुद्धा ही संस्था मदत करते. माझ्या विट्यामध्ये एक मुलगी होती, ह्या आमच्या मॅनेजरने तिला पैसे दिले. पांगडी मुलगी होती, दोन्ही पायांना अपंग होती. आणि ती मुलगी पाहिल्यानंतर या साहेबांना काय कीव आली तिची कोणास ठाऊक, आणि मला म्हटले, भाऊ हिला 2 लाख रुपये आपल्याला द्यायचे आहेत. ती येताना सुद्धा त्या 3 चाकी गाड्यावरून आली होती. ती भाज्याचा व्यवसाय स्वतः करत होती आणि तिथं विट्यामध्ये जे दगडी पाण्याची टाकी आहे ना, तिथं तिचा छोटासा बसून शेना व्यवसाय होता. साहेब मला म्हटले, भाऊ हिला 2 लाख रुपये द्यायचे. मी माझ्या नेहमीच्या शैलीमध्ये विचारले, जे उत्पन्न काय दररोजचं. ज्यावेळेला त्यांनी उत्पन्न सांगितलं त्यावेळेला 1 मिनिटात त्याला 2 लाख रुपये मंजूर करून दिले. 5 वर्षाची मुदत होती. ते पैसे यांचे 1.5 का 2 वर्षात त्या मुलानं पूर्ण फेडले. ज्या मुलीला कुठलाही आधार नव्हता, आईवडिलांचं छत्र नव्हतं, अशा मुलीला सुद्धा या माणसाने उभं केलं. त्यानंतर मला वाटतं तुम्ही घर बांधण्यासाठी तिला कर्ज दिलं सा, ते कर्जसुद्धा त्या मुलीनं पूर्ण फेडलं. अशी गरिबातली गरिबी माणसं उभा करणं हे आमचं जास्तीत जास्त करून ध्येय असते. मग तो भजीवाला असू द्या, पानपट्टीवाला असू द्या, छोटे व्यवसाय करणारे तुमच्या लोखंडामधले लोक असतात, ग्रिल बनवतात, कुणाची शेड मारण्यासाठी ते शेड बनवत असतात,
अशा लोकांना सुद्धा आम्ही कर्ज देत असतो. काही लोहार असतात की जे अवजारं बनवतात आणि ती अवजारं मार्केटमध्ये विकत असतात, त्यांनाही आम्ही कर्ज देत असतो. पूर्वीच्या काळी अनेक प्रकार शेळ्या मेंढ्यांना सुद्धा आम्ही मागच्या काळामध्ये कर्ज दिले आहे. आणि ही माणसं लई प्रामाणिक हो, पैसे आले की आमचे पैसे संस्थेचे त्यांनी भरलेले दिसतात. मी स्वतः पाहिलेलं हे चित्र आहे. म्हणून गरीब जनतेचा उद्धार व्हावा म्हणूनच हे मनमंदिर काम करतं. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद. खरोखरच सामाजिक, आर्थिक आणि राजकीय यांची सांगड आपण घालतात. खूप खूप धन्यवाद. आपल्या